हॅलो विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी तुकडी अ व ब विषय संरक्षणशास्त्र यातील प्रकरण नंबर 3 भारताची संरक्षण व्यवस्था की या प्रकरणाविषयी आपण माहिती अभ्यासत आहोत. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण की भारताची संरक्षण व्यवस्था यामध्ये जगातील सर्व देशांना संरक्षण व्यवस्थेची गरज असते याची कारणं अभ्यासलेली आहेत. भारतीय संरक्षण व्यवस्था याचे प्रमुख 2 प्रकार आहेत. प्रमुख संरक्षण व्यवस्था आणि दुय्यम संरक्षण व्यवस्था याची आपण माहिती अभ्यासलेली आहे. राष्ट्रपती, सर्वोच्च सेनापती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री, संरक्षण मंत्रालय, संरक्षण मंत्रालयाचे विभाग आहेत. संरक्षण विभाग, संरक्षण उत्पादन विभाग, संरक्षण संशोधन व विकास विभाग, विविध सेनादले, निमलष्करी सेनादले, निवृत्त सैनिक विभाग. विविध सेनादलामध्ये स्थलसेना, नौसेना, वायुसेना, सैन्य भरती, प्रशिक्षण, पुरवठा, दळणवळण इत्यादीसह विविध सेवा अंतर्गत संघटन या संदर्भामध्ये आपण माहिती अभ्यासलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यापुढील जो असणारा भाग आहे की त्याचे विविध जे प्रकार आहेत या संदर्भात आपण माहिती अभ्यासणार आहोत. की भारताच्या प्रमुख संरक्षण व्यवस्थेची रचना कशी मांडलेली आहे ते आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहे. तर या प्रत्येक घटकाची थोडक्यात आपण काय करणार आहोत, माहिती करून घेणार आहोत. तर यामध्ये राष्ट्रपती की भारताचे राष्ट्रपती हे भारताच्या तिन्ही सेनादलाचे आणि निमलष्करी दलांचे प्रमुख म्हणजे सर्वोच्च सेनापती असतात. तर भारताचे राष्ट्रपती हे भारताच्या तिन्ही दलांचे म्हणजे 3 दल कोणते आहे, स्थलसेना, त्याला आपण भूदल, नौदल आणि वायुदल म्हणजेच स्थलसेना, नौसेना आणि वायुसेना असे 3 प्रकार आहेत. त्याचबरोबर निमलष्करी दलांचे की ते प्रमुख असतात की सर्वोच्च सेनापती हे प्रमुख असतात. म्हणजे जे 3 दल आहेत, स्थलसेना, नौसेना, वायुसेना, ह्या तिन्ही दलाचे काय असतात ते राष्ट्रपती हे प्रमुख असतात किंवा देशाचे संरक्षणाचे जे कार्य आहे हे कार्य राष्ट्रपतीवर अवलंबून असते. तर दुसरा जो प्रमुख घटक आहे की देशामधला पंतप्रधान. आता पंतप्रधानाचं कार्य काय आहे या संदर्भामध्ये की भारताचे पंतप्रधान हे संरक्षण व्यवस्थेचे कार्यकारी प्रमुख असतात. आणि भारताचे जे प्राईम मिनिस्टर आहेत आणि हे प्राईम मिनिस्टर हे संरक्षण व्यवस्थेचे कार्यकारी प्रमुख असतात. अंतर्गत म्हणजे देशांतर्गत, तसेच बहिर्गत म्हणजे देशाबाहेरील जे इतर राष्ट्रीय देश आहेत त्यांच्या संदर्भामध्ये की बहिर्गत संरक्षणाची जबाबदारी भारत सरकारची प्रमुख या नात्याने पंतप्रधानाची असते. म्हणजेच या ठिकाणी भारताचे जे पंतप्रधान आहेत हे संरक्षण व्यवस्थापनाचे कार्यकारी प्रमुख म्हणून कार्य करत असतात. की यामध्ये अंतर्गत असणारे तसेच बहिर्गत संरक्षणाची जबाबदारी भारत सरकारचे प्रमुख या नात्याने पंतप्रधानाची असते. आता भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यामध्ये NSA याचा फुल फॉर्म जो आहे तो नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर की नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर हे पंतप्रधानांना सुरक्षाविषयक जे सल्ला आहेत हे सल्ला काय करत असतात, देत असतात. म्हणजे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA की नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर्स हे की पंतप्रधानांना सुरक्षाविषयक जे असणारे सल्ले आहेत की संरक्षणासंदर्भात असणारे जे सल्ले आहेत, जो सल्ला आहे तो सल्ला काय करत असतात, देत असतात NSA. आता यापुढे जो भाग आहे तो म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारमध्येच नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर्स की नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर NSAचे प्रमुख कार्य काय आहे की भारताच्या संपूर्ण जो भारत आहे त्या संपूर्ण भारताचा सर्वांगीण सुरक्षेची जबाबदारी ही भारत सरकारची आणि सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधानाची असते. की भारताची संपूर्ण जबाबदारी म्हणजे देशाची संपूर्ण जी असणारी सुरक्षा व्यवस्था आहे आणि या सुरक्षा व्यवस्थेची सर्वांगीण सुरक्षेची जबाबदारी ही भारत सरकारची आणि या सरकारचे असणारे जे प्रमुख आहेत, सरकारचे असणारे प्रमुख म्हणजे प्राईम मिनिस्टर प्रमुख म्हणून पंतप्रधानाची असते. त्यासाठी अंतर्गत आणि बहिर्गत आणि यासाठी काय केलं जातं, जे अंतर्गत आहेत तर अंतर्गत म्हणजे देशांतर्गत जे आपल्या
देशामध्ये असणारे विविध प्रकारचे राज्य म्हणजे विविध राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश या सर्वांची जबाबदारी की देशासाठी अंतर्गत आणि बहिर्गत संरक्षणाची स्थिती म्हणजे अंतर्गतपेक्षा जी बाह्य संरक्षण स्थिती आहे ते अधिक मजबूत ठेवणं देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असते. तर यामध्ये की अंतर्गत आणि बहिर्गत संरक्षणाची स्थिती, संधी, समीक्षा आणि उपाय सुचवण्यासाठी भारत सरकारचे मंत्रिमंडळ हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची नेमणूक करते. म्हणजेच यामध्ये काय केलेलं आहे की त्यासाठी जे अंतर्गत आहे, बहिर्गत आहे, संरक्षणाची स्थिती, संधी, समीक्षा आणि उपाय सुचवण्यासाठी भारत सरकारचे मंत्रिमंडळ जे आहे आणि हे मंत्रिमंडळ हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची काय करत, राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे NISची काय करत असते, नेमणूक करत असते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे थेट पंतप्रधानांना संरक्षणविषयक जे सल्ला आहे ते सल्ला देत असतात आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे आहेत ते थेट जे प्राईम मिनिस्टर आहेत या प्राईम मिनिस्टरांना संरक्षणविषयी प्रोटेक्शनविषयक जे असणारा ॲडवायझर्स आहे म्हणजे सल्ला जो आहे ते सल्ला काय करत असतात, देत असतात. तर यामधला जो चौथा पॉईंट आहे तो संरक्षण मंत्री आणि संरक्षण मंत्रालय. की संरक्षण मंत्री आणि संरक्षण मंत्रालय यामध्ये की केंद्रीय मंत्रिमंडळातील संरक्षण मंत्री म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळातील म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये की केंद्रीय मंत्रिमंडळातील संरक्षण मंत्री डिफेन्स मिनिस्टर हे संरक्षण मंत्रालयाचे म्हणजे मिनिस्टर ऑफ डिफेन्सचे काय असतात, प्रमुख असतात. म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळातील असणारे जे संरक्षण मंत्री आहे की डिफेन्स मिनिस्टर आणि हे डिफेन्स मिनिस्टर हे संरक्षण मंत्रालयाचे मिनिस्टर ऑफ डिफेन्सचे काय असतात, ते प्रमुख असतात. तर यामध्ये संरक्षण मंत्रालयात विविध विभाग असतात आणि हे जे संरक्षण मंत्री आहेत या संरक्षण मंत्रालयामध्ये विविध विभाग असतात. मग आता ते विभाग कोणकोणत्या प्रकारचे असतात, तर यामध्ये संरक्षण विभाग, संरक्षण उत्पादन विभाग, संरक्षण संशोधन आणि विकास विभाग असतो, विविध सेनादले असतात, यामध्ये निमलष्करी सेनादले असतात आणि निवृत्त सैनिक विभाग असतात. की संरक्षण मंत्रालयात विविध विभाग असतात आणि या सर्व विभागातून मंजूर कार्यक्रमाची अंमलबजावणी करून घेणे आणि हे जे सर्व विभाग आहेत विवेचन केलेले आणि या सर्व विभागातून मंजूर कार्यक्रम जे आहेत त्या मंजूर कार्यक्रमाची जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी करून घेणे, संरक्षणविषयक धोरणांना दिशा देणे की संरक्षणविषयक असणारे जे धोरण आहेत त्यांना धोरणांना योग्य अशी दिशा देणे की संरक्षणविषयक धोरणांना दिशा देणे, संरक्षण मंत्रालयास मिळालेल्या संसाधनांचा योग्य विनियोग करून देशास संरक्षण सिद्ध ठेवणे. हे संरक्षण मंत्रालयास मिळालेले जे संसाधनं आहेत की विविध साधनं आहेत किंवा यांत्रिक पद्धत आहे किंवा त्या संसाधनांचा योग्य असा उपयोग करून की देशाला संरक्षण सिद्ध ठेवणे इत्यादी विविध कामे हे संरक्षण मंत्रालय काय करत असते. तर संरक्षण मंत्रालयामध्ये विविध विभाग आहेत, यामध्ये एकूण 6 विभाग आहे. संरक्षण विभाग आहे, संरक्षण उत्पादन विभाग आहे, संरक्षण संशोधन आणि विकास विभाग आहे, विविध सेनादले आहेत, निमलष्करी सेनादले आहेत, निवृत्त सैनिक विभाग आहेत. हे 6 विभाग यामध्ये येत असतात. तर यामधला जो पहिला पॉईंट आहे तो म्हणजे संरक्षण विभाग. तर याच्यामध्ये दिलेलं आहे सर्व संरक्षण विभागाचं. तर संरक्षण विभागाचं कार्य काय आहे की संरक्षणाचे अंदाजपत्रक बनवणे म्हणजे संरक्षण आहे त्या संरक्षणासाठी असणारे जे अंदाजपत्रक आहे म्हणजे जमा खर्च की पैशाचं अंदाजपत्रक बनवणे, संरक्षण धोरण ठरवणे की संरक्षणविषयक असणारे जे धोरण आहे ते धोरण ठरवणे, संरक्षण मंत्रालयासंबंधी विविध संसदीय समित्यासंबंधी कामकाज पाहणे म्हणजे जे संरक्षण मंत्रालयासंबंधित विविध संसदीय समित्यासंबंधी जे कामकाज आहे ते कामकाज पाहणे, की यामध्ये संरक्षण साहित्य खरेदी करणे की प्रोटेक्शनसाठी आवश्यक असणारे जे साहित्य आहे ते विमान असतील, रॉकेट्स असतील, या संदर्भामधले जे साहित्य आहे ते साहित्य इतर देशाकडून सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, खरेदी करावं लागतं किंवा आपल्या देशामध्ये तयार झालेले जे साहित्य आहे ते इतर देशाने मागितले तर आपल्याला निर्यात करावे लागते. तर यामध्ये तांत्रिक बाबी परदेशी संरक्षण करार. तर परदेशी संरक्षण करार आंतरराष्ट्रीय संयुक्त कवायती संबंधी म्हणजे तांत्रिक बाबी यामध्ये येत असतात. की परदेशी संरक्षण करार यामध्ये येत असतात. आंतरराष्ट्रीय संयुक्त कवायती संबंधी कामकाज इत्यादी विविध स्वरूपाची कामे हा जो विभाग आहे तो हा विभाग करत असतो. म्हणजे हा जो संरक्षण विभाग आहे या संरक्षण विभागामध्ये की संरक्षणाचे अंदाजपत्रक बनवणे, संरक्षण धोरण ठरवणे, संरक्षण मंत्रालयासंबंधी विविध संसदीय समित्यामध्ये कामकाज पाहणे, संरक्षण साहित्य खरेदी करणे, तांत्रिक बाबी, परदेशी संरक्षण करार, आंतरराष्ट्रीय संयुक्त कवायती संबंधी कामकाज इत्यादी विविध स्वरूपाची जी कामे आहेत हा कामे विभाग करत असतो.
तर दुसरा विभाग दिलेला आहे तो म्हणजे संरक्षण उत्पादन विभाग. तर संरक्षण उत्पादन विभागामध्ये की संरक्षण साहित्याचे उत्पादन वाढवणे, संरक्षण साहित्य जे आहे ते संरक्षण साहित्याचं उत्पादन वाढवणे, संरक्षणासंबंधी आयात साहित्याचे स्वदेशीकरण. तर संरक्षण साहित्याचे उत्पादन वाढवणे, संरक्षणासंबंधी आयात साहित्याचे स्वदेशीकरण म्हणजे स्वतःच्या देशामध्ये तयार करता आलं पाहिजे. स्वदेशीकरण आणि पुनर्बांधणी, की जे खराब वगैरे झालेले आहे त्याची पुनर्बांधणी की इत्यादी कामे हा विभाग करत असतो. म्हणजे संरक्षण साहित्याचे उत्पादन, संरक्षणासंबंधी आयात साहित्याचे स्वदेशीकरण म्हणजे स्वतःच्या देशामध्ये तयार करणे, पुनर्बांधणी करणे इत्यादी कामे हा विभाग करत असतो. आता त्याच्या पुढला विभाग आहे संरक्षण संशोधन आणि विकास विभाग. यामध्ये मुख्यतः तिन्ही सेनादलाचे गरजेप्रमाणे नवीन साहित्य निर्मितीसाठी आवश्यक संशोधन व विकास करणे. की मुख्यतः तिन्ही जे सेनादल आहेत, तर तिन्ही सेनादल तुम्हाला माहीत आहे, स्थलसेना, वायुसेना आणि नौसेना, की या तिन्ही सेनादलाच्या गरजेप्रमाणे नवीन जे साहित्य आहे ते साहित्य निर्मितीसाठी आवश्यक असणारे संशोधन आणि विकास करणे, उत्पादनासंबंधी वैज्ञानिक सल्लामसलत करणे आणि उत्पादनासंबंधित वैज्ञानिक सल्लामसलत करणे व भारत सरकाराला वेळोवेळी सल्ला देणे. म्हणजे भारत सरकाराला वेळोवेळी सल्ला देणे आणि ही कामे हा विभाग करत असतो. तर सेनादल मुख्यालय यामध्ये स्थलसेना, नौसेना आणि वायुसेना या तिन्ही सेनादलाची स्वतंत्र मुख्यालये आहेत. प्रत्येक सेनादलाचे प्रशासन, व्यवस्थापन, सैन्य भरती, प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग, साहित्यांचा पुरवठा करणे, वाहतूक, दळणवळण इत्यादी विविध बाबी ते मुख्य सेना मुख्यालय पाहत असतात. म्हणजे स्थलसेना, वायुसेना तिन्ही सेनादलाचे जे स्वतंत्र मुख्यालय आहेत त्याच्यासाठी सेपरेट असे मुख्यालय आहेत की प्रत्येक सेनादलाचे प्रशासन आहे म्हणजे मॅनेजमेंट आहे, प्रशासन, व्यवस्थापन, सैन्य भरती, प्रशिक्षण साहित्यांचा पुरवठा करणे, वाहतूक, दळणवळण इत्यादी विविध बाबी जे आहेत या बाबी सेना मुख्यालय पाहत असते किंवा करत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतचा भाग अभ्यासणार आहोत. थँक्यू.